नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात एक अपडेट आहे। फरार झाल्यानंतर तीनही आरोपी गुजरातला गेले होते। गुजरातच्या गिरनार मंदिरात फुले, सांगळे आणि आंधळेचा मुक्काम होता। तीनही आरोपींनी गिरनार मंदिरात 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती समोर येते आहे। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी आधी भिवंडीत मुक्काम केला। त्यानंतर 11 डिसेंबरला भिवंडीतून गायब झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातमध्ये गेले। गुजरातमधील प्रसिद्ध असलेल्या गिरनार मंदिरात तिन्ही आरोपींनी मुक्काम केला। घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघही 15 दिवस गिरनारमध्ये मुक्कामी होते। जवळचे पैसे संपल्यानं घुलेने कुणाशी तरी संपर्क केला आणि आंधळेला पैसे आणायला पाठवलं। पैसे आणायला गेलेला कृष्णा आंधळे मंदिरात परतलाच नाही। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पैसे संपल्यानं मंदिरातून बाहेर पडले आणि पुण्यात आले। घुले आणि सांगळे पुण्याच्या बालेवाडी परिसरातील एका खोलीत मुक्कामाला आले। बालेवाडी परिसरातूनच पोलिसांनी काल घुले आणि सांगळेला अटक केली। आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। पोलिसांकडून आंधळेचा शोध सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर कडून। कृष्णा, कशा स्वरूपाचा त्यांचा मंदिरात नेमका मुक्काम होता आणि फरार असताना ते नेमके कुठे कुठे थांबले? सौरभ, आपण पाहतो की 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी मस्साजोगमधून पळ काढलेला होता। यातले काही आरोपी ताब्यात आलेले होते, मात्र सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी जे आहेत ते फरार होते। पहिल्यांदा ते मुंबईतल्या भिवंडी परिसरात गेले। तिथे सुदर्शन घुलेचा एक लहानपणीचा मित्र होता, तो तिथे कामाला होता आणि त्याच्यासोबत 2 दिवस त्यांनी वास्तव्य केलं। मात्र तिथून 11 तारखेला तिथून गुजरातच्या दिशेने रवाना झाले आणि गुजरातच्या प्रसिद्ध अशा गिरनार मंदिरामध्ये जवळपास 15 दिवस या आरोपींनी वास्तव्य केलेलं होतं। गिरनार मंदिर तसं तिथे मोठं नावाजलेलं मंदिर आहे, कारण जवळपास 11,000 पायऱ्या या मंदिराला आहेत आणि अतिशय सुरक्षित ठिकाण म्हणून आरोपींनी ते मंदिर निवडलेलं होतं, कारण तिथे सहसा कुणी पोलीस पोहोचणार नाहीत किंवा कुठल्याही यंत्रणा त्यांच्यापर्यंत मंदिरापर्यंत येणार नाहीत अशा पद्धतीचा जवळपास विश्वास पटलेला होता आणि म्हणून जवळपास 15 दिवस या आरोपींनी तिथे वास्तव्य केलेलं होतं। जे काही जवळचे पैसे होते ते जमेल त्या पद्धतीने खर्च करून आरोपी त्या ठिकाणी राहत होते। मात्र पूर्णपणे पैसे ज्यावेळी संपले त्यावेळी सुदर्शन घुलेनं कोणाला तरी संपर्क केलेला होता आणि पैशांची जुळणा करायची जी काही सूचना आहे ती दिलेली होती आणि त्यानुसार कृष्णा आंधळे, ज्या 3 आरोपींमधला एक मधला आरोपी आहे जो अद्यापही फरार आहे, त्याला या पैशांची तजवीज करण्यासाठी मंदिरातून बाहेर पाठवण्यात आलेलं होतं। मात्र बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सुद्धा, 1 दिवस उलटल्यानंतर सुद्धा कृष्णा आंधळे पैशांची व्यवस्था करून परतला नव्हता आणि म्हणून या दोघांना चिंता वाटू लागली की कृष्णा आंधळे पकडला गेला की काय, आणि म्हणून या दोघांनी मंदिर सोडलं। मंदिरातून लोकेशन सोडल्यानंतर गुजरातवरून पुन्हा हे आरोपी जे आहेत 2 आरोपी ते पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये आले आणि इथल्या एका खोलीचा त्यांनी निवारा घेतलेला होता। बालेवाडी स्टेडियमच्या अगदी बाजूला एका खोलीमध्ये मागच्या 2-3 दिवसापासून या आरोपींचं तिथे वास्तव्य होतं। मात्र कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे याच्याबद्दल कुठलीही माहिती या आरोपींना नव्हती। मात्र पुण्यामध्ये येताच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बीड पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि काल पहाटे 4 वाजता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केलेली आहे। मात्र अजून सुद्धा कृष्णा आंधळे हा फरार आहे। या प्रकरणात ते सगळे आरोपी जवळपास आता अटक झालेले आहेत, फक्त कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि त्यामुळे सध्याची परिस्थिती जर पाहिली तर पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतात किंवा CID आणि SIT कडून जी काही चौकशी केली जाते ती पाहता कृष्णा आंधळे शरण येण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीची कुजबूज जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र सुदर्शन घुले या हत्या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी होता, मात्र तो गुजरातपर्यंत कसा पोहोचला, गुजरातला हे मंदिराचं लोकेशन त्यांनी कसं निवडलं, त्यांना कोणी सूचना देत होतं का, किंवा या सगळ्या फरार होण्याच्या मधला कालावधी जो आहे त्यावेळी ते कुणाचं मार्गदर्शन घेत होते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या SITच्या पोलीस कोठडीमध्ये 14 दिवसांच्या हे 3 आरोपी आहेत, कारण सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या अटकेनंतर एक तिसरा आरोपी काल SITनं अटक केलेला आहे, तो म्हणजे सिद्धार्थ सोनावणे। खरं तर संतोष देशमुख यांचं जे मस्साजोग हे गाव आहे त्याच गावातला सिद्धार्थ सोनावणे सुदर्शन घुलेच्या संपर्कात होता आणि हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांची प्रत्येक मूवमेंट, ते कुठे जात आहेत, कधी निघालेले आहेत, कुठली गाडी ते वापरत आहेत, याची सगळी अपडेट जी आहे ती सुदर्शन घुलेला सिद्धार्थ सोनावणेने दिलेली होती आणि गावातच राहून
संतोष देशमुख त्यानं घात केलेला होता। हे सगळं घडल्यानंतर हत्या प्रकरण जेव्हा झालं आणि संतोष देशमुख यांचा मृतदेह जेव्हा सापडला त्यावेळी सुद्धा सिद्धार्थ सोनवणे गावामध्येच होता, त्यांच्या अंत्यविधीमध्ये सुद्धा सहभागी झालेला होता। मात्र जशी तपास यंत्रणेची हालचाल सुरू झाली त्यावेळी त्यानं गाव सोडलेलं होतं। सध्या 2 आरोपींच्या चौकशीमध्ये हे खुलासे होत आहेत, त्यामुळे येत्या काळात 14 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपींच्या चौकशीतून काय काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर कृष्णा, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या तपशिलाबद्दल।